नमस्कार मित्रांनो, मी समाधान काळे, शेतकरी मित्र. शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी मित्रांनो. SRT पद्धत मक्का लागवड आहे. 0% मशागत, कुठलीही नागटिनी, कुठलीही वखटिनी, कुठलंही रोटर नाही आणि कुठलंही मजूर नाही मित्रांनो. 0% मशागत शेती आहे. तुम्ही पाहू शकता 36 दिवसाची मक्का आहे. कशा रीते पाहू शकता. 20 ऑक्टोबरची लागवड आहे आणि आज 26 नोव्हेंबर. सरासरी 1 महिनाहून वर 5 ते 6 दिवस झाले मित्रांनो. तर आपला मक्काचा प्लॉट पाहू शकता तुम्ही कसा रीते. टायमिंग कमी, नळ्या पांगवाचा खर्च वाचला, नळ्या जमा करायचा टायमिंग वाचला, कुट्या ठोकाचा टायमिंग वाचला आणि अशा रीते मक्का आहे. तुम्ही पाहू शकता की आता आज 26 नोव्हेंबर, शेतकऱ्यांच्या इतकाल्या मक्का आहे. आज तुम्ही पाहू शकता की SRT पद्धत निवडली आपण. 0% मशागत, जसं सुद्धा तसेच्या तसे 0% मशागती, कुठलंही नागटिनी वखटिनी कुठलंही नाही. आणि आज आपण खत टाकतो मित्रांनो, वॉटर सोल्युबल खत. एकरी सरासरी तुम्ही पाहू शकता आपण 1261ची गोणी आणली मित्रांनो. 1261 25 किलोची गोणी आणली आहे. सरासरी आपल्याला 4200 रुपयात वॉटर सोल्युबल खत भेटलं आहे. आणि जर तुम्ही एकरी खर्च धरला, 10-26 टाकलं, 15-15 टाकलं, 3-16 टाकलं, 3-18 टाकलं, 20-20 13 टाकलं, सरासरी 1600 रुपयाची थैली आहे. 10-26ची 2100 रुपये थैली आहे. एकरी जर 10-26 टाकताय तुम्ही, तर तुमचा खर्च झाला मित्रांनो 4200 रुपये एकरी खर्च झाला. आणि वॉटर सोल्युबल जर खत सोडताय तर तुमचा खर्च झाला 400 ते 500 रुपये खर्च. सरासरी शेतकऱ्यांचे किती पैसे वाचले? सरासरी एकरी 3600 रुपये वाचले. तुमच्याकडे जर मोठी चावटी शेती आहे तर सरासरी तुमचा एका टायमाचा खर्च 20 ते 25 हजार रुपये खर्च वाचू शकतो मित्रांनो. वॉटर सोल्युबलचे खत मक्का पीक प्रामुख्यानं खदाड, जितकं खाऊ घालशान तितकं उत्पन्न देणार. तुम्ही पाहू शकता सरासरी आपलं 36 दिवसाची मक्का आहे आणि कंबर ते छातीबरोबर मक्का लागवड आहे. तुम्ही पाहू शकता कंबर ते छातीबरोबर मक्का आहे. 0% मशागत, कुठलीही मशागत नाही मित्रांनो. वॉटर सोल्युबल खत सोडतोय आपण आणि झिंक सोडतोय, चिलेटेड झिंक. झिंकचा फायदा आहे, मक्का खदाड आहे. तुम्ही खत देणार आहे, मक्का उत्पन्न देणार आहे. सरासरी आपण अशा रीते उत्पन्न घेतलं मित्रांनो. मागच्या वर्षी एकरी 40 क्विंटल उत्पन्न घेतलं आपण. तुम्ही पाहू शकता इकडे. आणि दुसरा प्लॉट आहे आपला SRT पद्धतनं 0% मशागत चायनीज पद्धत. तुम्ही पाहू शकता मक्काचा प्लॉट आहे. जो आपला 5वा प्लॉट आहे SRT पद्धतनं मित्रांनो. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढीन, टायमिंग वाढीन आणि एकरी कुठेतरी 40-50 ते 60 क्विंटलचं उत्पन्न होईल. व्हिडिओ आवडला, समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. नमस्कार मित्रांनो, आपण वॉटर सोल्युबल खत सोडतोय. तर कशा रीते सोडतोय, आपल्या मागे विहीर आहे आणि एक टाकी आहे मित्रांनो. टाकी आपण चालू करून घेऊ. तुम्ही पाहताय आपण टाकी भरून घेतोय आणि आपण मक्कासाठी 1261 खत आणलंय. मक्कासाठी 1261 खत आणलंय आपण. तर एकरी प्रमाण आपल्याला 5 किलो सोडायचं आहे. तर आपण 1261ची गोणी आणली, तिच्यातून आपण मोजून 6 किलो आणलंय. 6 किलो आणलंय. तर आपण वॉटर सोल्युबल खत आहे, तुम्ही पाहू शकता 6 किलो आपण खत टाकतोय त्याच्यामध्ये. हे पाहू शकता तुम्ही अशा रीते आपण. हे पाहू शकता तुम्ही वॉटर सोल्युबल खत आहे. एकरी 6 किलो. तुम्ही 4 किलो सोडा, 5 किलो सोडा. सरासरी तुम्ही पाहू शकता की आपण 1261 खत मक्काला सोडतोय आपण. आता 35 ते 36 दिवसाची आपली मक्का झाली. तर शेतकऱ्याचा जर तुम्ही 10-26 घेताय, 19-19 घेताय किंवा 16-16 घेताय, 18-10 घेताय, तुम्ही कुठलंही खत घेताय तर तुम्हाला एकरी 4200 रुपये खर्च येतोय. आणि तुम्ही जर वॉटर सोल्युबल खत जर सोडताय तर सरासरी तुम्हाला 500 रुपयात खर्च वाचतोय मित्रांनो. सरासरी शेतकऱ्यांचे 18 ते 20 हजार रुपये एकरी खर्च वाचतो. याला खर्च काहीच नाही. दुकानावर जाणं आहे, वॉटर सोल्युबल 5 किलो खत घेणं आहे. एका एकराच्या हिशोबानं टाकी लागती आहे, विहीर आहे, तुम्ही पाहू शकता. आणि एक काडी लागती मित्रांनो. काडी घेणे गरजेची आहे. एक काडी कशासाठी, तर काडी घेतोय आपण एक खत हलवण्यासाठी. तुम्ही पाहू शकता अशा रीती आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आपलं पाणी पण चालू आहे, खत टाकलंय आणि हलवणं चालू आहे मित्रांनो. टाकी घेणे आवश्यक आहे. आणि मेन म्हटलं
आपण धावतोय मित्रांनो, आपल्या समोर विहीर आहे आणि विहीरमध्ये आपली जी मोटर आहे, तर मोटरला आपण काय करलं आहे, जो लोखंडी आपला पाईप आहे एल्बो आहे, तर एल्बोला आपण अर्धा इंची होल मारलं आहे. तर अर्धा इंची होलमध्ये आपण HDP नळी टाकली मित्रांनो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपण अर्धा इंची नळी टाकलेली आहे आणि एल्बोला लावून अशा रीती आपल्याला ही नळी काढून घ्यायची आहे. याच्यात शेतकऱ्याचा टायमिंग वाचतो, खर्च वाचतो आणि जो तुम्ही वरून खत टाकताय तर 50% लागतं मित्रांनो. वॉटर सोल्युबल जर सोडताय तुम्ही तर 90% खत लागतंय. तर आपल्याला काय लागतंय मित्रांनो, एक टाकी लागते 200 लिटरची आणि आपण जो एल्बो आहे मोटरचा त्याला आपण नळी लावली HDP अर्धा इंची आणि आपण तुम्ही पाहू शकता तर जी काडी आहे तर आपल्याला काडी घेणे गरजेची आहे. कारण काडी काऊन मित्रांनो, आता आपण वॉटर सोल्युबल खत सोडलंय तर अशा रीती आपल्याला हलवून घ्यायचं आहे, एकजीव होईल. वॉटर सोल्युबल खताचे फायदे मित्रांनो, जे वॉटर सोल्युबल खत जे सोडतोय आपण तर 90% खत लागतंय आणि आपण जे वरून टाकतोय तर आपलं सरासरी 50 ते 60% लागतंय आणि काही उडून जातं मित्रांनो. आणि याचा फायदा कसा आहे की सरासरी आपण जे ड्रिपच्याद्वारे सोडतोय मक्काले खत, तर हे खत डायरेक्ट जातंय आणि शेतकऱ्यांचा एकरी खर्च वाचतोय मित्रांनो. तर कशा रीते सोडतोय आपण ते धावतो तुम्हाला. आता ही जी नळी आहे, ही जी पाण्याची नळी आहे आणि ही जी नळी आहे हिला प्रेशर देणं मित्रांनो. प्रेशर दिलं की सरासरी ही जी नळी आहे टाकीतलं पाणी 16 ते 17 मिनिटामध्ये पूर्ण शेतामध्ये जाणार आहे आणि एका एकराला हे आपलं सरासरी 500 रुपयाचं खत लागणार आहे मित्रांनो. तर तुम्ही धावतो आता सरासरी जवळ थोडं. आता ही टाकी भरली आहे, तुम्ही पाहू शकता टाकी भरली आहे तर आपण कशा रीते खत सोडतोय. आता या नळीला प्रेशर देणं गरजेचं आहे. आता तुम्ही पाहू शकता हे प्रेशर देतोय आपण. प्रेशर दिल्यानंतर फक्त आपल्याला प्रेशर मोटर एअर पकडते आणि हे चाललं खत. आता आपल्याला कॉक बंद करून घ्यायचा आहे. सरासरी मित्रांनो याच्यामध्ये टायमिंग वाचला, जे लागणारं मजूर आहे ते मजूरसुद्धा टायमिंग वाचतोय आणि अशा रीते तुम्ही जुगाड करू शकता मित्रांनो. आपलं अवघे सरासरी आपल्याला फक्त खर्च कोणता लागलेला आहे, एका एकरासाठी आपल्याला 500 रुपये खर्च लागलेला आहे. आपण मक्कासाठी 1261 खत सोडतोय. दुसऱ्या दिवशी आपलं सरासरी मक्का 35 ते 36 दिवसाची मक्का झाली आहे आणि आपण वॉटर सोल्युबल खत सोडतोय 1261 सोडतोय. आणि सरासरी शेतकऱ्याचं काय होतंय की टायमिंग वाचला, आपला नळ्या गोळ्या करायचा टायमिंग वाचला, नळ्या पांगवाचा टायमिंग वाचला आणि फक्त आपल्याला जो लागवडचा खर्च झाला होता मित्रांनो तो लागवडचा खर्च लागला होता. आणि आपण वॉटर सोल्युबलवर मक्का घेतोय, एकरी आपल्याला मागच्या वर्षी 40 ते 45 क्विंटल उत्पन्न झालं मित्रांनो एकरी. तर शेतकऱ्यांचा पैसा आणि टायमिंग दोघी वाचवण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून आपला उद्देश मित्रांनो. तर शेतकऱ्याचा आपल्या हिताच्या गोष्टी आहे. सरासरी तुमचे एकरी तुमच्याकडे जर शेत सावटं आहे तर तुमचे 20 ते 30 हजार रुपये वाचू शकता मित्रांनो. आता दुष्काळ आहे, सततचा पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, याच्यावर मात करून शेतकरी एकदम याच्या प्रकारे उभा आहे की शेतकऱ्यांना जो काही जो खर्चले पैसे नाही, काहींच्या जमिनी वाहून गेल्या, काहींचं हे गेलं, तर याच्यामध्ये मित्रांनो तुमचा खर्च वाचतोय. आणि शेतकरी जर अशा रीते करतोय तर शेतकरी एक दिवस पुढे जाणार आहे मित्रांनो आणि शेतकऱ्याला सोन्याचे दिवस येणार आहे. जो शेतकऱ्यांचा जो खर्च लागणारा खर्च आहे तो खर्च कुठेतरी वाचला जातो मित्रांनो. अशा रीते तुम्ही पाहू शकता. आता खत चालू आहे आपलं सोडणं, तुम्ही पाहू शकता की कशा रीते जात आहे खत. आपलं वॉटर सोल्युबल खत आहे आणि मोटरच्या साह्यानं आपण हे ड्रीप आहे तर ड्रीपच्या साह्यानं खत जात आहे. तर सरासरी मित्रांनो 200 लिटरची टाकी आहे आणि 200 लिटरच्या टाकीसाठी आपल्याला टायमिंग लागतो सरासरी 16-17 मिनटं लागत आहे आणि 16 ते 17 मिनटामध्ये आपलं पूर्ण एका एकराला खत टाकलं जात आहे मित्रांनो. याच्यामध्ये मजूर बी लागत नाही, मजुराचा टायमिंग वाचतोय मित्रांनो आणि अशा रीती आपण खत सोडतोय. तुम्ही पाहू शकता अर्धी टाकी आपली खत सोडणं झालं आहे. तुम्ही पाहू शकता अर्धी टाकी खत झालेलं आहे आपलं आणि अर्धी टाकी बाकी आहे. सरासरी 20 मिनटं किंवा 17-18 मिनटं होऊ शकतं मित्रांनो. लाईन मोटर कोणाची 5 HP आहे, कोणाची 3 HP, त्या हिशोबानं टायमिंग लागतो.
आपली सरासरी 3 HP मोटर आहे, तर 3 HP हिशोबानं आपल्याला टायमिंग लागतोय. 5 HP जर असती तर सरासरी 10 मिनिटात पूर्ण टाकी चेक झाली असती. आणि आपली मक्का सरासरी आपण जो काही मक्काचा जो प्लॉट आहे आपले 5 प्लॉट आहे. काही चायनीज पद्धत आहे, काही 2ची ठिबकवर 4 दाणे आणि काही जी 1.25ची ठिबक आहे तिच्यावर अशा रीती आपली मक्काचा प्लॉट आहे. आणि जी उरीत आहे कपाशी उपटायची बाकी मित्रांनो. तर जसा आपल्याला टायमिंग भेटतोय त्या हिशोबानं आपण कपाशी पण उपटू आणि कपाशीवर काही ना काही कांदा वगैरे काही लावू आपण. तर आपला जो व्हिडिओ आहे तुम्ही पाहू शकता की व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आपण हिताच्या गोष्टी दावण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही पाहू शकता अशा रीती तुम्ही सुद्धा खत सोडू शकता. व्हिडिओ आवडला शेअर करा, लाईक करा आणि समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सर्च करा मित्रांनो तुम्ही, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळेल. धन्यवाद.